नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पेपर 3 म्हणजेच इलेक्ट्रिकल मशीन्स या विषयाचे पहिले प्रकरण घेणार आहोत. त्या प्रकरणाचे नाव आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. आता तुम्हाला पहिल्यांदा हे माहीत करून घ्यायला पाहिजे की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. तर ट्रान्सफॉर्मर हे एक असे स्थिर साधन आहे की ज्याच्याद्वारे आपणास सप्लाय व्होल्टेज त्याची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी कायम ठेवून वाढवता येते किंवा कमी करता येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा फक्त AC सप्लायवर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मरला जर DC सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मर हा कार्य करू शकत नाही. आता ट्रान्सफॉर्मरची आपण अजून जास्त माहिती घेऊया. आता ही जी वरची वाइंडिंग जी दाखवलेली आहे, ह्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. ज्या वाइंडिंगला सप्लाय दिला जातो त्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर ह्या इथं खाली दाखवलेली जी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. सेकंडरी वाइंडिंग मधून आपल्याला सप्लाय मिळवता येतो किंवा सप्लाय मिळतो. तुम्ही जर नीट पाहिलेत तर प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग यांच्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल कनेक्शन नसते. तरी सुद्धा प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यावर आपणास सेकंडरी वाइंडिंग मधून व्होल्टेज मिळते. तर त्याचे तत्व आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु आत्ता आपण पाहूयात की ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे, ही जी गुंडाळलेली आहे, ही मॅग्नेटिक मटेरियल म्हणजेच सिलिकॉन स्टील या पदार्थावर गुंडाळलेली आहे. आता मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय की जे मटेरियल चुंबकीय गुणधर्म लवकरात लवकर किंवा जास्तीत जास्त प्रमाणात धरून ठेवतात, अशा पदार्थांना काय म्हणतात तर मॅग्नेटिक मटेरियल म्हणतात. सिलिकॉन स्टील हे एक चांगल्या प्रकारचे मॅग्नेटिक मटेरियल आहे. आता या सिलिकॉन स्टील चे स्टॅम्पिंग्स बनवले जातात. पहिल्यांदा काय केले जातात, स्टॅम्पिंग्स बनवले जातात. स्टॅम्पिंग्स म्हणजे काय तर पापुद्र्यासारखे आधी एक एक ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक एक असे आकार कापले जातात किंवा बनवले जातात. आणि नंतर हे सगळे भाग वॉर्निशमध्ये बुडवून त्याच्यामध्ये वॉर्निशमध्ये बुडवून ते इन्सुलेट केले जातात. नंतर हे सगळे भाग एकमेकांना जोडतात. म्हणजेच लॅमिनेशनच्या स्वरूपात हा कोर बनवलेला असतो. ह्या कोर लॅमिनेशनच्या स्वरूपात का बनवलेला असतो. आता प्रथम लॅमिनेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. लॅमिनेशन म्हणजे तुम्ही ब्रेडची लादी बघितलेली असेल. ब्रेडची लादी जेव्हा पूर्ण असते तेव्हा त्याला आपण सॉलिड म्हणता येईल. परंतु त्याच्या जेव्हा स्लाइस केल्या जातात तेव्हा काय होतात, एक एक स्लाइस त्याची वेगळी होते. म्हणजेच ती एक एक स्लाइस त्याचे लॅमिनेशन केल्यासारखे असते. तसेच ह्या सिलिकॉन स्टीलचा जो कोर आहे त्याचे लॅमिनेशन्स बनवले जातात आणि ते लॅमिनेशन्स नंतर वॉर्निशमध्ये बुडवून एकत्र केले जातात. आता हे लॅमिनेशन्स बनवण्याचं कारण म्हणजे की लॅमिनेशन्स केल्यामुळे जी कोरची जाडी आहे ती कमी होते. कोरची जाडी कमी झाल्यामुळे जाडी कमी तर रेझिस्टन्स जास्त, त्यामुळं ही जाडी कमी तर रेझिस्टन्स जास्त, त्यामुळं कोरमध्ये निर्माण होणारा जो
करंट आहे तो कमी होतो. त्या करंटला एडी करंट असे म्हणतात. म्हणजेच लॅमिनेशन हे एडी करंट लॉस कमी करण्यासाठी बनवले जातात. आता जेव्हा आपण या वाइंडिंगला सप्लाय दिला जातो, प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिला जातो, तेव्हा हा कोर मॅग्नेटिक मटेरियलचा बनवलेला असल्यामुळे ह्या कोरमध्ये फ्लक्स तयार होते. आता आपण दिलेला जो सप्लाय आहे तो AC सप्लाय आहे. AC सप्लाय म्हणजे कोणता सप्लाय आहे? तर बदलता सप्लाय आहे. हा बदलता सप्लाय दिल्यामुळे फ्लक्स सुद्धा काय होते? बदलते निर्माण होते. हे बदलते फ्लक्स ही दुसरी जी सेकंडरी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगशी लिंक होते. आता तुम्हाला फॅरेडेचा नियम तुम्हाला माहित असेल, नसेल तर परत एकदा ऐकून घ्या, की फॅरेडेने काय सांगितलेले आहे, की जेव्हा तुम्हाला वीज निर्मिती करायची असेल तेव्हा तुम्हाला 2 घटक आवश्यक आहेत. ते 2 घटक कुठले? तर एक म्हणजे कंडक्टर आणि दुसरे म्हणजे फ्लक्स. आणि त्याने एक अजून गोष्ट सांगितलेली आहे, की तुम्हाला जर व्होल्टेज निर्माण करायचं असेल तर नुसता कंडक्टर आणि फ्लक्स दोन्ही असून चालत नाही, तर त्या दोन्ही मधलं एक कोणतं तरी बदलतं पाहिजे किंवा हलतं पाहिजे. आता आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉईल ही एका जागी स्थिर असते आणि ही कॉईल स्थिर असल्यामुळे आपणास फक्त फ्लक्स बदलता येते. मग फ्लक्स बदलायचे असल्यामुळे आपणास काय करावे लागते? तर ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला AC सप्लाय द्यावा लागतो. AC सप्लाय दिल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगमध्ये निर्माण झालेलं फ्लक्स हे काय होते? बदलते तयार होते. म्हणजेच सेकंडरी कॉईल ही जरी स्थिर असली तरी फ्लक्स हे बदलते असल्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये आपणास व्होल्टेज किंवा EMF मिळते. आता जर समजा आपण प्रायमरी वाइंडिंगला DC सप्लाय दिला तर काय होईल? जर आपण प्रायमरी वाइंडिंगला DC सप्लाय दिला तर DC सप्लाय हा स्थिर सप्लाय असतो. त्यामुळं ही कॉईल तर आपली प्रायमरी जी कॉईल आहे किंवा वाइंडिंग आहे हे स्थिर आहे. ह्याला जर सप्लाय आपण DC सप्लाय दिला तर यातनं स्थिर करंट वाहील आणि ह्या स्थिर करंटमुळे निर्माण होणारे फ्लक्स सुद्धा स्थिर तयार होईल. मग हे फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला लिंक झाले तर काय होईल? सेकंडरी कॉईल सुद्धा स्थिर आहे आणि फ्लक्स सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे दोन्ही स्थिर असल्यामुळे आपल्याला सेकंडरी वाइंडिंग मध्ये व्होल्टेज मिळणार नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मरला आपल्याला नेहमी AC सप्लाय द्यावा लागतो. आता आपण ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करतो हे समजावून घेऊया. तर ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शन या तत्वावर कार्य करतो. आता ह्या तत्वावर कार्य करतो म्हणजे काय? तर इथे फर्स्ट कॉईल ही दाखवलेली आहे. या फर्स्ट कॉईलला V1 म्हणजेच अल्टरनेटिंग सोर्स म्हणजेच काय? AC सप्लाय दिलेला आहे. हा AC सप्लाय दिल्यामुळे या कॉईलमध्ये फ्लक्स तयार होतो आणि हा जो फ्लक्स आहे हा दुसऱ्या कॉईलला, सेकंड कॉईल म्हणजेच दुसऱ्या कॉईलशी लिंक होतो आणि या दुसऱ्या कॉईलशी फ्लक्स लिंक झाल्यामुळे या दुसऱ्या कॉईलमध्ये आपणास दुसरे व्होल्टेज मिळते, म्हणजेच EMF तयार होते. आता याला म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की फक्त ह्या पहिल्या कॉईललाच सप्लाय दिलेला आहे. दुसरी जी कॉईल आहे तिला कुठूनही सप्लाय दिलेला नाही किंवा ती कॉईल पहिल्या कॉईलला कुठेही जोडलेली नाही. या दोन्ही कॉईलमध्ये कोणतेही इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही. तरी सुद्धा ह्या दुसऱ्या कॉईलमध्ये विजेचा दाब निर्माण होतो
यालाच म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. आता आपण ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता ह्या ह्या गोष्टीचा विचार करू. जेव्हा आपण वीज निर्माण करतो तेव्हा वीज 11 केव्ही, 11.5 केव्ही, 12 केव्ही किंवा 13 केव्ही इतक्यापर्यंतच आपण वीज तयार करू शकतो. ही वीज अशीच्या अशीच जर आपण शेवटच्या ग्राहकापर्यंत नेली तर त्या विजेमध्ये लॉस होऊन शेवटच्या ग्राहकापर्यंत अत्यंत कमी विजेचा दाब येतो आणि या विजेच्या दाबावर त्याची कोणतीही विद्युत उपकरणे चालणार नाहीत. हा लॉस जो होतो त्यामुळे आपणास एक वेगळी व्यवस्था करावी लागते. तर आता ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पॉवर जनरेटिंग स्टेशन पासून निर्माण झालेली वीज ही या पॉवर ट्रान्सफॉर्मरला दिली जाते. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर स्टेप अप प्रकारचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजेच या ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिल्यानंतर त्याचे प्रायमरीला जे सप्लाय दिलेला आहे तर सेकंडरीला तो सप्लाय वाढला जातो. म्हणजेच ज्या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने व्होल्टेज वाढवले जाते त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आता ह्या ट्रान्सफॉर्मरद्वारे 11 केव्ही 11 केव्ही ते 13 केव्ही ह्या व्होल्टेजचे रूपांतर 220 केव्ही किंवा 500 केव्ही इतक्या व्होल्टेज पर्यंत वाढवले जाते. आता हे वाढवलेले व्होल्टेज ह्या प्रायमरी ट्रान्समिशन टॉवरला दिले जाते. आता या प्रायमरी ट्रान्समिशनची जोडणी 3 फेज 3 वायर डेल्टा कनेक्शन मध्ये असते. म्हणजेच हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे याच्या सेकंडरीची जोडणी ही डेल्टा कनेक्शनने केलेली असते. या प्रायमरी ट्रान्समिशन मधून 220 किंवा 500 केव्ही व्होल्टेज वितरित केले जाते. आता ह्या टॉवर लाईन पासून ह्या दुसऱ्या टॉवर लाईन पर्यंत ही प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आणली जाते. आता या प्रायमरी ट्रान्समिशन लाईन पासून परत एक ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. तो ट्रान्सफॉर्मर असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे याच्याकडून व्होल्टेज वाढवले जाते. इथे सुद्धा 3 फेज 3 वायर ही व्होल्टेज 3 फेज 3 वायर ही जोडणी वापरलेली असते. आता इथून पुढे सेकंडरी ट्रान्समिशन चालू होते. आता सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये 500 किंवा 220 किंवा 132 किंवा 66 केव्ही हा एवढा सप्लाय दिला जातो. या सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये या टॉवर पासून हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण जे ह्या ट्रान्समिशन लाईन पासून ह्या ट्रान्सफॉर्मरला जे सप्लाय व्होल्टेज दिलेले आहे त्याचे रूपांतर आपण कमी व्होल्टेज मध्ये करतो. म्हणजेच 132 किंवा 66 केव्हीचे रूपांतर आपण 11 केव्ही मध्ये करतो. आता याच्यानंतर ही जी लाईन आहे ही लाईन 11 केव्ही ते 400 किंवा 230 म्हणजे हे जे आहेत हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहेत. या ट्रान्सफॉर्मरला 11 केव्ही व्होल्टेज दिले जाते आणि हे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने कमी केले जाते व ते 400 किंवा 230 असते. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण कंझ्युमरला 11 केव्हीचे रूपांतर 400 किंवा 230 व्होल्ट मध्ये करून ते दिले जाते.
आता याच्यानंतर 3 फेज 3 वायर ही दुसऱ्या लाईनला दिलेली असते. आता ही जी वायर आहे ही ट्रान्समिशन लाईन सेकंडरी ट्रान्समिशन लाईन पासून आलेली आहे आणि ही पुढे जाऊन ह्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला मिळालेली आहे. अशा प्रकारे आपणास शेवटी 400 किंवा 230 व्होल्टेज मिळते. म्हणजेच जनरेटिंग स्टेशन पासून फायनल कस्टमर किंवा शेवटचा ग्राहक याच्यापर्यंत वीज नेण्यासाठी आपणास अनेक वेळा विजेचा दाब वाढवावा लागतो किंवा कमी करावा लागतो. तर विजेचा दाब वाढवणे किंवा कमी करणे यासाठी ट्रान्सफॉर्मर हे उपकरण वापरले जाते. आता आपण ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचे प्रकार पाहूयात. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सिलेंड्रिकल टाइप वाइंडिंग व दुसरा प्रकार आहे डिस्क टाइप वाइंडिंग. आता ह्या आकृतीमध्ये सिलेंड्रिकल टाइप वाइंडिंग दाखवलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा जो आयताकृती जो चौकोन दाखवलेला आहे, हा जो चौकोन आहे तो कोर आहे आणि कोर आहे. त्याच्यानंतर ह्या मधल्या ठिकाणी इन्सुलेशनचा एक सिलेंडर बसवलेला आहे. हा ट्रान्सफॉर्मरचा कट सेक्शन आहे. हा इन्सुलेशन सिलेंडर बसवल्यानंतर त्याच्या बाहेरून ही लो व्होल्टेज कॉइल बसवलेली आहे. ही लो व्होल्टेज कॉइल बसवल्यानंतर परत एक इन्सुलेशन सिलेंडर बसवलेला आहे आणि त्याच्यानंतर परत हाय व्होल्टेज वाइंडिंग बसवलेले आहे. आता याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे की कोरच्या जवळ लो व्होल्टेज वाइंडिंगच का बसवतात, तर याचे कारण म्हणजे कोर आणि लो व्होल्टेज वाइंडिंग याच्यामध्ये आपणास एक इन्सुलेशन सिलेंडर बसवावा लागतो. तर हे व्होल्टेज लो व्होल्टेज असल्यामुळे म्हणजेच कमी व्होल्टेज असल्यामुळे आपणास इथला जो इन्सुलेशन सिलेंडर आहे तो कमी जाडीचा बसवावा लागतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे कॉस्टिंग कमी होते, तसेच ट्रान्सफॉर्मरचा आकार सुद्धा कमी होण्यास मदत होते. ह्या लो व्होल्टेज कॉइल नंतर हाय व्होल्टेज कॉइल बाहेर बसवण्याचे कारण म्हणजे की ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला जी टॅपिंग्स असतात ती नेहमी हाय व्होल्टेज वाइंडिंगला असतात. त्यामुळं हाय व्होल्टेज वाइंडिंग हे नेहमी बाहेर बसवले जाते. अशा पद्धतीने हे सिलेंड्रिकल वाइंडिंग केलेले असते. आता ह्या ट्रान्सफॉर्मरच्या लिंबवर दोन्ही वाइंडिंग लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग बसवलेले असतात. आता हे असे एकाच लिंबवर दोन्ही म्हणजे LV आणि HV म्हणजेच प्रायमरी आणि सेकंडरी का बसवले जातात. प्रायमरी वाइंडिंग ह्या लिंबवर आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या लिंबवर अशी का बसवली जात नाही, तर याचे एक कारण आहे. जर आपण लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग म्हणजेच प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग एकाच लिंबवर बसवले तर जे फ्लक्स तयार होते ते फ्लक्स वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणजेच फ्लक्स लिकेज कमी करण्यासाठीच आपण एकाच लिंबवर प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग बसवलेली आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी एकाच लिंबवर बसवलेली दिसून येईल. आता यातली जी प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ह्यातली जी प्रायमरी वाइंडिंग आहे त्याची एकमेकांशी कनेक्शन केलेली असतात. तसेच हाय व्होल्टेज वाइंडिंगची सुद्धा कनेक्शन्स केलेली असतात. आता आपण सँडविच टाइप वाइंडिंग किंवा डिस्क टाइप वाइंडिंग हा प्रकार पाहूयात. यामध्ये ह्या मधल्या लिंबवर LV कॉइलची डिस्क बसवलेली आहे. ह्या LV कॉइलच्या डिस्क नंतर खाली हाय व्होल्टेज वाइंडिंग बसवलेले आहे. आता ह्या दोन्ही LV आणि HV
या दोन्ही वाइंडिंग मध्ये एक लाकडी स्पेसर्स टाकून मोकळी जागा ठेवली जाते. याच्यामुळे हवा खेळती राहून या दोन्ही वाइंडिंग्स गार राहण्यास मदत होते. तसेच त्यांच्यामध्ये इन्सुलेशनही निर्माण होते. अशा प्रकारे एल व्ही अशा प्रकारे ह्या कोरवर वाइंडिंग्स बसवल्या जातात. त्यामुळे याला सँडविच टाईप वाइंडिंग किंवा डिस्क टाईप वाइंडिंग असे म्हणतात. ह्या वाइंडिंग्स आपण बाजारामध्ये इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी जे वायरिंगचे बंडल घेतो त्याप्रमाणेच असतात. त्या फक्त ह्या लिंबवर मध्ये बसवल्या जातात आणि त्या एकमेकांना जोडल्या जातात. म्हणून याला डिस्क टाईप वाइंडिंग असे म्हणतात. आता आपण थ्री फेज वाइंडिंगचे जोडणीचे प्रकार पाहू. थ्री फेज वाइंडिंगचे जोडणीचे प्रकार दोन आहेत. पहिल्या जोडणीला स्टार जोडणी म्हणतात, तर दुसऱ्या जोडणीला डेल्टा जोडणी असे म्हणतात. तर या ठिकाणी सोप्या पद्धतीने स्टार आणि डेल्टा जोडणी दाखवलेली आहे. आता ही जी आहे ही स्टार जोडणी आहे. या स्टार जोडणीमध्ये ह्या तिन्ही वाइंडिंगचे एक एक टर्मिनल एकत्र जोडले जाते. या पॉइंटला स्टार पॉइंट असेही म्हणतात. नंतर उरलेले जे तीन टर्मिनल आहेत त्या ठिकाणी आपण सप्लाय देतो. म्हणजे हे एक टर्मिनल, दुसरं हे टर्मिनल आणि तिसरं हे टर्मिनल. या तीन टर्मिनलला आपण आर वाय बी हा असा सप्लाय देतो आणि मधून जी वायर काढलेली जाते या मध्ये जो पॉइंट आहे या पॉइंटला स्टार पॉइंट असे म्हणतात. आणि या स्टार पॉइंट मधून जे कनेक्शन काढले जाते ती न्यूट्रल असते. अशा प्रकारे हे स्टार कनेक्शन सोप्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेले आहे. आता या दुसऱ्या आकृतीमध्ये स्टार कनेक्शन कसे दाखवलेले आहेत ते पाहूया. यामध्ये तुम्हाला दिसून येईल ही पहिल्या फेजची वाइंडिंग आहे, ही दुसऱ्या फेजची वाइंडिंग आहे आणि ही तिसऱ्या फेजची वाइंडिंग आहे. ह्या तिन्ही वाइंडिंगची एका बाजूची टर्मिनल आपण काय केलेली आहेत, शॉर्ट केलेली आहे. म्हणजेच हा जो पॉइंट आहे, शॉर्ट केलेली जी वायर आहे हा पॉइंट म्हणजेच या आकृतीतला हा पॉइंट आहे. याला स्टार पॉइंट असे म्हणतात. आणि उरलेले जे तीन कनेक्शन्स आहेत 1, 2 आणि 3 हे जे तीन कनेक्शन्स आहेत यामध्ये आर वाय बी असा थ्री फेजचा सप्लाय दिला जातो. याला स्टार जोडणी असे म्हणतात. आता ही या ठिकाणी डेल्टा प्रकारची जोडणी दाखवलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येईल या तीन वाइंडिंग इथं दाखवलेले आहेत. या तीन वाइंडिंग एकमेकांशी त्रिकोणाच्या आकारामध्ये जोडलेले आहेत. म्हणजेच ही जर समजा आर R1 Y1 B1 अशी जर आपण केली तर ही जोडणी आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता ही जी डेल्टा जोडणी आहे ही दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेली या ठिकाणी दाखवलेली आहे. आता या ठिकाणी ही जी सोप्या पद्धतीने कशी काढायची ते मी तुम्हाला सांगतो. प्रथम तीन वाइंडिंग्स काढून घ्यायच्या, 1, 2 आणि 3 ह्या प्रथम तीन वाइंडिंग्स काढून घेतल्या की पहिली ही वाइंडिंग जी आहे ती ह्या मधल्या वाइंडिंगच्या सुरुवातीला जोडायची. म्हणजेच पहिल्या वाइंडिंगचा शेवट आणि दुसऱ्या वाइंडिंगची सुरुवात याची जोडणी करायची. मधल्या वाइंडिंगचे सुद्धा शेवट आणि तिसऱ्या वाइंडिंगची सुरुवात अशा पद्धतीने जोडणी करायची. आणि तिसऱ्या वाइंडिंगचा शेवट आणि पहिल्या वाइंडिंगची सुरुवात अशा पद्धतीने याची जोडणी करायची. ही अशा पद्धतीने जोडणी केली की ही जोडणी डेल्टा जोडणी
या प्रकारामध्ये येते आणि त्याला सप्लाय आपण हा A1 B1 C1 दाखवलेला आहे. या ठिकाणी आपण RYB हा सप्लाय देतो किंवा दिला जातो. तर अशा प्रकारे ही डेल्टा जोडणी, ही स्टार जोडणी, ह्या इथे सोप्या पद्धतीने दाखवलेली डेल्टा जोडणी आणि ही स्टार जोडणी परीक्षेत जर विचारलं तर या पद्धतीने तुम्ही काढली तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने काढता येईल आणि सोपी जाईल. या अशा पद्धतीने सुद्धा सोपी जाईल, परंतु त्याच्यात तुमचा वेळ जाऊ शकतो या आकृती काढण्यासाठी. या दोन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारे तुम्ही डायग्राम काढली परीक्षेमध्ये तरी चालू शकते, परंतु आकृती काढण्यासाठी या दोन वाइंडिंग्स सोप्या आहेत.